कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे खाजगी लिलाव सुरू करण्यावरून वाद। दिनांक 12 एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथील नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी संप असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी न करता खाजगी ठिकाणी कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता। या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता। मात्र या कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेरील लिलाव प्रक्रियेला हमाल व मापारी यांनी तीव्र विरोध केला। त्यामुळे शेतकरी व हमाल मापारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत देखील झाले। या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी गेलेले पत्रकार सुदर्शन खिल्लारे व दीपक सोनवणे यांना जमावमधील काहींनी धक्काबुक्की देखील केली। त्यानंतर पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले। पोलीस निरीक्षक विजय पुजारी यांनी फौजफाटासह दाखल होत परिस्थिती नियंत्रणात केली। यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये कांदा निलाव सुरू करण्यात आले। काय त्यांच्याकडे प्रोसिडी काय आम्ही तुम्हाला पत्र द्यायला पाहिजे। तुम्ही मार्केटला तुम्हाला पत्र द्यायले कायदा सुव्यवस्था बिघडल्याच व्यापारी जबाबदार राहतील। तुम्ही वाचला का तिथं मार्केटचा वाचला का? वाचला का तुम्ही? काय बोलता तेच मला कळत नाही। पहिली गोष्ट आता विषय ऐका तुम्हाला मीटिंग पण झालेली नाही, आपलं बोलणं पण झालेलं नाही। करायला लावलेलं नाही। कायदा सुव्यवस्था बिघडल्यानंतर रमेश निवृत्ती गायकवाड बोलतो। इकडं 15 दिवसापासून मार्केट बंद असल्यामुळं आमच्या खर्चाचे एकदम अडचणी आहे। सगळे शेतकरी अडचणीत आलेले, व्यापाऱ्यांनी इकडं खाजगी जागेवर घेतले तर आमची कुठलीही अडचण नाही आहे। ते मार्केट कमिटीतच गेलो पाहिजे, आम्हाला अशी काही गरज नाही आहे। काय तिकडं जाऊन साधा एक फाळका जरी पाडला तर 200 रुपये एक फाळका भरायचे घ्या मार्केट कमिटीवाले। इकडे घेऊ द्या ना, खाजगी याच्यामध्ये व्यापारी घेतात ना, आमची कुठली अडचण नाही आहे। लगेच ताबडतोब व्यापाऱ्यांनी आत्ताच्या आत्ता मार्केट चालू केलं पाहिजे। इथं खाजगी जागेवर तर खाजगी मालक घेऊन देतोय तर तुमची काय अडचण? मार्केट कमिटीत काय संबंध आला इथं? आणि पैसे रोख देते ना मार्केट कमिटी इथं जागेवर। व्यापारी लगेच ताबडतोब पैसे देते। ते मार्केट कमिटी तिकडे जाऊ द्या। मार्केट कमिटी महिना लागत असेल तर बंद ठेवायचं का? आम्ही इकडे शेतकऱ्यांना एक दिवसाचं पडलंय, 5-5 मिनिटाचं पडलंय। मार्केट एंडचे पैसे भरायचे तर घरी जप्त्या येऊ राहिले लोकांच्या। काय माझी स्वतःची परिस्थिती सांगतो, मला 3 लाख रुपये बँकेचे भरायचे पैसे नाही आज माल विकायसाठी। 15 दिवसापासून मार्केट बंद, काय करायचं शेतकऱ्यांनी? हे आम्हाला येतील, मापारी येतील, हे त्यांच्यासाठी तिकडे पाहतील। ते मार्केट कमिटी तिकडे आत्महत्या करत द्याल ना, तिकडे जाऊन आम्हाला काही घेणं नाहीये। इकडे ताबडतोब मार्केट चालू करा। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात आमची सर्वांची व्यापाऱ्यांची पूर्ण नाशिक जिल्ह्यांच्या व्यापाऱ्यांची मीटिंग झाली, पण त्यात योग्य तोडगा न निघाल्यामुळे व्यापाऱ्यांनी प्रायव्हेट जागेवर लिलाव करण्याचे ठरवले। तसेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यात सर्वत्र मार्केट चालू झाले आणि येवल्यात आज मार्केट पहिला दिवस आहे, आज चालू झाला आहे, सुरळीत पार पडलेला आहे आणि इथे कोणत्याही प्रकारची हमाली तोलाई न कापता शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंट देण्यात येणार आहे आणि याच्यापुढे लिलाव असंच सुरळीत चालू असणार आहे। 4:30 वाजता दुपारून लिलाव असणार आहे आणि उद्या सकाळी 10 वाजता इथं लिलाव असणार आहे।